नमस्कार. मी सौ देवकी दीपक वैद्य, अंजनवेल, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. राष्ट्रसेविका समिती रत्नागिरीच्या रत्नकुंदनतर्फे मलाही काही बोलायचं या उपक्रमात आज मी संगीत आणि आरोग्य या विषयावर बोलणार आहे. लौकिक, पारलौकिक, भौतिक, आधिभौतिक सुखप्राप्तीचे साधन म्हणून संगीताकडे पाहता येईल. माणसाला स्वतःचा विसर पडणे, ईश्वर नामाच्या अज्ञात शक्तीशी मानसिक प्रेरणा एकरूप करणे हे अध्यात्मशास्त्राचे सार आहे. या अवस्थेला काही जण समाधी लागणे असे म्हणतात. ही सुखदुःख विरहित परमसुखाची अवस्था असते. परंतु सर्वसामान्य माणसाला अशी अवस्था प्राप्त करणे फार कठीण आहे. मात्र संगीताने ही कठीण योगसाधना मानवाला उपलब्ध करता येऊ शकते. एखाद्या गायन वादनाच्या मैफिलीत श्रोता सुरांशी इतका एकरूप होतो की त्याची नादब्रह्मात समाधी लागते. त्याला स्थलकालाचे भान राहत नाही. माणसाच्या दुःखाला विसर पाडायला लावण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दुःखाचे स्वरूप हे वेगवेगळे असू शकते, पण कोणी त्या दुःखचक्रातून सुटलेला नाही. संगीतात एवढे सामर्थ्य आहे की श्रोता दुःख विसरून स्वराधून समाधीकडे जातो. प्राचीन काळापासून वैद्यकीय क्षेत्रात संगीत चिकित्सेला फार महत्त्व आहे. संगीत आणि शरीर स्वास्थ्य यांचा परस्पर संबंध आहे. इजिप्तमध्ये पुरातन काळात बाळाच्या जन्मावेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी संगीत साधनेचा वापर केला जात होता. भारतीय संगीतशास्त्रात रागचिकित्सा या पुस्तकात विविध राग आणि त्याचा आजारांवर होणारा परिणाम यांची माहिती दिली आहे. राग दरबारी या रागामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. या रागाची निर्मिती तानसेनने बादशाह अकबरासाठी केली. दिवसभराच्या तणावातून आराम मिळवण्यासाठी बादशाह अकबर हा राग ऐकत असे. राग भूपाळी व रागतोडीमुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हृदयविकार असणाऱ्यांनी राग चंद्रकंस, ताण तणावावर राग तिलका कामोद, शांत झोप येण्यासाठी राग बिहाग व राग बहार यांचा उपयोग होतो. संगीताचा उपयोग आधुनिक वैद्यकशास्त्रात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या व्याधीमध्ये केमोथेरपी वेळी संगीत ऐकल्यास मळमळ, उलटी यांसारखे साईड इफेक्ट टाळता येतात. संगीताच्या लयबद्ध नादामुळे उजव्या व डाव्या मेंदूमधील सुसूत्रीकरण होण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीला शास्त्रीय संगीतामुळे छान, प्रसन्न, उत्साही वाटते. मानवच नाही तर पशुपक्षीही संगीताचा आनंद घेतात. संगीताच्या श्रवणाने वनस्पतींची वाढ जलद व जास्त होते. संगीत मन शांत करते. घंटानादापासून रोगमुक्ती या संकल्पनेचा विकास झाला. आजच्या काळात ताणतणावाचे निवारण करण्यासाठी संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत नेहमीच आनंद मिळवून देतं. कोणतंही काम करीत असताना एकीकडे गाणं चालू असलं की काम चुटकीसरशी संपतं. कामाचा क्षीण तेवढासा जाणवत नाही. सकाळच्या वेळी फिरायला जाताना कानात इयरप्लग्स घालून गाणं ऐकत गाण्याच्या रिदम बरोबर भराभर चालायला सोपं जातं. जिममध्ये तालबद्ध गाण्याच्या साथीने सगळे व्यायाम प्रकार केले जातात. अंगाईकिताच्या सुरांनी चुळबुळ करणारी बाळही पटकन झोपी जातात. संगीत हे रोग निवारण्यासाठी उपयुक्त आहे. संगीत हे आयुर्वेदाचा देखील खूप जुना भाग आहे. आयुर्वेदात त्रिदोष म्हणजेच कफ, पित्त आणि वात ही संकल्पना आहे. हे त्रिदोष आपल्या शरीरात असतात. त्याचं प्रमाण हे व्यक्तिपरत्वे भिन्न असतं. या दोषांचं प्रमाण नेहमीच संतुलित असावं लागतं. कोणताही एक दोष वाढला की आजार येतो. ज्या वेळेला त्रिदोषांपैकी जो दोष वाढलेला असतो त्यानुसार रागाची निवड केली जाते. मात्र त्यात थोडा बदल करावा लागतो. म्हणजे एखाद्या स्वराची मात्रा वाढवून तो राग गायला जातो. त्यामुळे रोग निवारण्यास मदत होते. राग विशिष्ट पद्धतीने वाजवला किंवा गायला तरच त्याचा परिणाम होतो. एरवी त्याने नुसते मनोरंजन होते. शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर या ग्रंथात याविषयीचे श्लोक आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्रात आता संगीतात असलेल्या रोगनिवारक शक्तीबद्दल नवीन शोध लागत आहेत. संगीताच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशींना कंपनाच्या सहाय्याने सचेत केलं जातं. या कंपनामुळे रोगाच्या जाणीवेवर परिणाम होतो व त्याला आरोग्याचा लाभ होतो. त्यासाठी रोगाचं अचूक निदान करून त्याला ऐकवण्यासाठी नेमक्या रागाची निवड करून तो किती वेळ आणि कोणत्या समयी ऐकवायचा हे ठरवावं लागतं. डोकेदुखी, पोटदुखी, संधिवात, ऍसिडिटी, मधुमेह, कोलायटिस, यकृताचे विकार, अस्थमा, रक्तदाब, निद्रानाश, फिट्स अशा अनेक विकारांवर संगीतोपचार फार उपयुक्त ठरत आहेत. अर्थात चालू असलेली औषधं पूर्णपणे बंद करून चालत नाही, पण त्यांच्या जोडीनं पूरक
उपाय म्हणून या उपचारांचा खूप फायदा होतो. नुसतं करमणुकीचं साधन न राहता आरोग्य सुधारण्यासाठी संगीताचा उपयोग करण्यात येत आहे.